चला तर आज आपण सुरुवात करणार आहोत जुळणारी आकृती। यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीचा आपण वापर करून यामध्ये अचूकच उत्तर पर्याय काढू शकतो। या प्रश्न प्रकारात प्रश्नाकृती संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या 4 उत्तर आकृत्यांमधून शोधायची असते। याच आकृतीला हुबेहूब आकृती किंवा गाळणी पद्धत आपल्याला वापरायची असते। जुळणाऱ्या आकृतीलाच पर्यायी शब्द हुबेहूब आकृती शोधा असं सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये विचारू शकतात, प्रश्न प्रकारामध्ये विचारले जाऊ शकते। पुढे काय दिलेले आहेत, यासाठी काही पायऱ्या आणि मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करून आपण उत्तर योग्य आणि अचूक काढू शकतो। त्यामध्ये नंबर 1, प्रश्नाकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा। प्रत्येक आकृतीमध्ये मुख्य ही आकृती आढळते की नाही हे पहा। ज्यावर आकृत्यांमध्ये ती नसेल त्या आकृत्या गाळू शकता आपण। त्यानंतर आता प्रश्नाकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। आधी आपल्याला आकृत्याची चिन्हांचं याच्याकडे उत्तर लक्ष केंद्रित करायचं आहे। या आधीच्या सूचना 1 मध्ये काही उत्तराकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तराकृत्यांपैकी अचूक पायरी वापरून आपल्याला उत्तर मिळू शकते। तसेच जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृत्यामधील इतर अशाच लहान आकृत्यांशी तिची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्यामध्ये एक एक करीत वगळल्या जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे आपल्याला पोहोचता येईल। अशा प्रकारे काही आपल्याला गोष्टींचं पालन करायचं आहे व योग्य व अचूक उत्तर काढायचं आहे। चला तर स्वाध्यायाला आपण लागली सुरुवात करू। चला तर इथं प्रश्न दिलेला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत। उत्तराकृत्यांपैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। तर यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती आणि उत्तराकृती हिचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि योग्य अचूक उत्तर काढायचं। ही आहे आपली प्रश्नाकृती, हिच्याशी तंतोतंत जुळणारी हुबेहूब आकृती आपल्याला काढायची आहे। या आकृतीलाच आणखी एक पर्यायी शब्द म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती अशीही शोधण्यासाठी येऊ शकते। तर आपल्याला आधी चिन्हांची गोष्ट लक्षात घ्यायची। इथं आपल्याला 4ही वर्तुळ आहेत, त्यामुळे पहिल्या पायरीमध्ये आपल्याला उत्तर हे सहज कळू शकते। चला तर खालच्या बाजूला काय आहे, वर्तुळाच्या खालच्या बाजूला 2 रेषा आहेत। ऑप्शन नंबरमध्ये A, खालच्या बाजूला 2 रेषा आलेल्या नाहीत, त्याच्यामुळं हा पर्याय आपला कटला। ऑप्शन नंबर C मध्ये खालच्या बाजूला 2 रेषा नाहीत म्हणून हा पर्याय कटला आणि D मध्ये सुद्धा खालच्या बाजूला 2 रेषा आलेल्या नाहीत म्हणून हा सुद्धा पर्याय कटला। आपलं मग अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे एवढंच उरलेलं आहे, तर हेच या आकृतीचं अचूक उत्तर असेल। चला तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहायचं आहे। यामध्ये आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे। इथं प्रश्नाकृती दिली आहे, या प्रश्नाकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे। प्रथम आपण चिन्हाचा आणि यामध्ये दिलेल्या चिन्हाचा जर विचार केला तर आपल्याला या आकृतीच्या मध्ये खाली एक रेषा आणि इथं वर्तुळ दिसत आहे। असे किती ठिकाणी आहेत हे आपण बघायचं। आपल्याला ऑप्शन नंबर B मध्ये लाईन आणि इथं छोटं वर्तुळ आलेलं नाही म्हणून हा B हा पर्याय आपला ॲटोमॅटिक कट झालेला आहे। नंतर या दोन्ही साईडच्या बिंदूंचा विचार करायचा आहे। ऑप्शन नंबर A मध्ये दोन्ही साईडला इथं बिंदूच दिलेले नसल्यामुळे हा पर्याय सुद्धा कटला। आता राहिलेल्या आहेत उत्तर आकृत्या फक्त C आणि D। तर C पाहता तर आपल्याला C ही हुबेहूब प्रश्नाकृतीसारखी दिसत आहे। D मध्ये इथं बाण दिलेले नाहीत म्हणून हा सुद्धा पर्याय कटला। मग याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन नंबर C। क्वेश्चन नंबर 3, आपल्याला इथे प्रश्नाकृती दिलेली आहे। या प्रश्नाकृतीला हुबेहूब जुळणारी आपल्याला आकृती शोधायची आहे। तर प्रथम आपण या खालच्या बाणाचा विचार करू। तर हा बाणाचा विचार करताना ऑप्शन नंबर A, B, C आणि D मध्ये 4ही ठिकाणी बाण आहेत, तर यावेळेस आपले 4ही तात्पुरत्या आकृत्या आपल्या ह्या योग्यच असणार आहे। नंतर जर आपण ह्या वरच्या रेषेचा जर विचार केला तर ह्या वरच्या रेषेमध्ये ऑप्शन नंबर A मध्ये ह्या रेषा ज्या आहेत फक्त आकृतीच्या बाहेरच्या बाजूनं दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं हा पर्याय आपला चुकलेला आहे। B, C, D मध्ये आकृतीच्या आतल्या बाजूने ह्या रेषा आलेल्या आहेत। नंतर जर आपण विचार केला आतमधल्या आकृतीचा तर आतमध्ये या 2 रेषा आलेल्या आहेत,
बीमध्ये आलेले आहेत. सीमध्ये ह्या रेषांची दिशा जी आहे ती चुकलेली आहे आणि बीमध्ये आतमध्ये 2 समान रेषा आलेल्या नाही. तर तीनही पर्याय सोडले तर राहिला फक्त ऑप्शन नंबर बी हा इथे योग्य असेल. प्रश्नाकृती नंबर 4. या आकृतीचा आपल्याला विचार करायचा आहे. आकृतीचं निरीक्षण करता प्रश्नाकृती आपण पाहिलेली आहे. प्रश्नाकृतीमध्ये या ठिकाणी एक बाणाची दिशा आहे ती वरच्या दिशेला आहे. ए बी सी डी मध्ये या चारही ठिकाणी ही बाणाची दिशा वरच्या दिशेला आहे, म्हणून या क्षणी हे चारही पर्याय आपले तात्पुरते बरोबर आहेत. नंबर 2 पाहायचं म्हणलं तर ह्या बिंदूची दिशा आकृतीच्या उजव्या बाजूला आहे. हे सुद्धा चारही आकृत्यांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यवस्थित आहे. आता आपल्याला राहिला प्रश्न या वर्तुळातील गोल ठिपक्यांचा. यामध्ये एक वर्तुळ सोडून वर्तुळातली एक लाईन सोडून एक बिंदू आलेला आहे. या ऑप्शन नंबर ए मध्ये असं झालेलं नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये एक वर्तुळातली एक भाग सोडून 4 रेषा आलेल्या आहेत, म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. सी मध्ये सुद्धा इथं सलग 2 व या साईडला 3 लगेच आलेले आहेत, म्हणून हा पर्याय आपला चुकीचा असेल. आणि डी मध्ये सुद्धा हा पर्याय नाही, म्हणून क्वेश्चन नंबर 4चं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इथं 5 मध्ये आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे. निरीक्षण करता आपल्याला चारही आकृत्या सध्याच्या स्थितीला सारख्या दिसत आहेत, यामध्ये कुठलाही वाद नाही. तर आपल्याला प्रश्न आकृती पाहिल्यानंतर लक्षात येते की वरच्या बाजूला आपल्याला 2 रेषेची गरज आहे. तर असं ऑप्शन नंबर ए बी आणि सी मध्ये वरच्या बाजूला 2 रेषा आहेत. ऑप्शन नंबर डी मध्ये फक्त एक रेषा आलेली आहे, म्हणून हा आपला पर्याय कट झालेला आहे. नंतर आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने विचार केला तर वरच्या नंतर या बाजूला उजव्या बाजूला 3 रेषा आलेल्या आहेत. ऑप्शन नंबर ए मध्ये मात्र फक्त 2 आणि बी मध्ये मात्र फक्त 2 रेषा आलेल्या आहेत, म्हणून ए आणि बी हा दोनही आपला पर्याय चुकलेला आहे. उरलेला पर्याय मात्र फक्त सी हा बरोबर आहे. इथं सुद्धा 3 रेषा आहेत, खालच्या बाजूला 3 रेषा आहेत, तर सी मध्ये खालच्या बाजूला सुद्धा 2 आणि या बाजूला 2 असा जर विचार करताना आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6. प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून घ्यायचं. निरीक्षण केल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात कोणती येते ते पाहायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर बाहेर एक चौरस आहे, चौरसामध्ये एक चौरस आहे आणि त्यामध्ये वर्तुळ आणि ठिपका आहे, बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला पाहता क्षणी ह्या जी ऑप्शन नंबर बी आहे हा पर्याय येणार नाही, कारण की यामध्ये वर्तुळाच्या नंतर ह्या जे 4 रेषा वाढवलेल्या आहेत हा पर्याय क्रमांकमध्ये आपल्या रेषा नाहीत. तसंच ही जी चौरसाची ही जी बाजू आहे ही अशा प्रकारची नसून पतंगाकृती चौरस वापरलेला आहे. सी मध्ये या रेषा एक्स्ट्राच्या आलेल्या आहेत, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा असेल. आणि ऑप्शन नंबर डी मध्ये ज्या रेषा आहेत त्या बाहेरच्या आकृतीला टच होत आहेत, म्हणून हा सुद्धा पर्याय इथं चुकीचा असेल. मग आपल्याकडे प्रश्नाकृती उरलेली आहे फक्त उत्तराकृती उरलेली आहे फक्त ए नंबरची, म्हणून हा ए नंबरचा पर्याय आपला योग्य असेल. क्वेश्चन नंबर 7. प्रश्नाकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, वरच्या दिशेला आपल्याला स्टार ही चिन्ह आहे, तर ऑप्शन नंबर ए मध्ये स्टारचं चिन्ह वरच्या दिशेला आलेलं नाही, म्हणून हा पर्याय आपला इथे कटलेला आहे. त्यानंतर विचार केला ही जी रेष आहे ती वर्तुळाच्या अतिशय मध्यभागी आहे. इथं बी मध्ये ही जी रेष आहे ती वर्तुळाच्या मध्यभागी आलेली नाही, म्हणून बी हा पर्याय सुद्धा इथं चुकीचा आहे. सी ही आकृती दिसायला वेगळी आहे, यामध्ये ही रेष आपली प्रश्नाकृतीमध्ये नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. राहिली फक्त उत्तराकृती एकच डी, म्हणजे हा इथं पर्याय एकदम अचूक असेल. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपण आधी आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या बाणाच्या दिशा आहेत ते सर्व बाण एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत. ए मध्ये खालची जी दिशा आहे ती बाणाच्या विरुद्ध नाही तर सारखीच आलेली आहे, समोरच्या बाणाच्या सारखी आलेली, म्हणून ए हा पर्याय कट आहे. बी मध्ये वरच्या दिशेचा बाण हा आपल्याला खालच्या दिशेला झुकलेला पाहिजे होता, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. सी आणि ए आपली उत्तर प्रश्नाकृती अतिशय मिळणारी आहे व ऑप्शन नंबर डी मध्ये हे 2 जे बाणाच्या दिशा आहेत ह्या चुकीच्या दिलेल्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर आपला बी सी हा इथं अचूक असेल. क्वेश्चन नंबर 9. आपल्या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करायचं आहे. प्रश्नाकृतीचा वरची जी रेष आहे त्याच्या खालच्या बाजूला एक रेष झुकलेली आहे.
इथं डाव्या बाजूला, खालच्या बाजूला म्हणण्यापेक्षा डाव्या बाजूला एक रेष झुकलेली दिलेली आहे. ए पर्यायामध्ये ती तशीच आहे आणि सी पर्याय आणि डीमध्ये तशीच आहे. बीमध्ये उजव्या बाजूला झुकलेली असल्यामुळं बी हा पर्याय आपला इथं सध्याच्या स्थितीला चुकीचा आहे. नंतर जर पाहिलं तर खालच्या बाजूची रेष ही उजव्या बाजूला वरच्या दिशेला झुकलेली आहे. तर एमध्ये ही रेष व्यवस्थित आहे, बीमध्ये सुद्धा बरोबर आहे आणि डीमध्ये सुद्धा बरोबर आहे, सीमध्ये सुद्धा बरोबर आहे आणि डीमध्ये सुद्धा बरोबर आहे. तसंच प्रश्नाकृतीमध्येचा विचार जर केला तर दोनही साईडला ज्या रेषा दिलेल्या आहेत ह्या वरच्या दिशेला झुकलेल्या आहेत. एमध्ये ह्या रेषा बरोबर आहेत, सीमध्ये मात्र ह्या रेषा खाली झुकलेल्या आहेत, म्हणून हा पर्यायसुद्धा इथं कटेल. डीमध्ये फक्त एक रेष वरच्या दिशेला झुकलेली आहे व एक रेष खालच्या दिशेला झुकलेली आहे, म्हणून हा सुद्धा आपला पर्याय इथं कट होईल. फक्त पर्याय नंबर 1 हा इथं उत्तर आकृती म्हणून योग्य असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. आपल्याला प्रश्नाकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आकृतीच्या डाव्या बाजूला एक रिकामं वर्तुळ आहे व आकृतीच्या उजव्या बाजूला एक रंगीत वर्तुळ आहे. तर अशा प्रकारे एमध्ये ही वर्तुळाची दिशा बरोबर आहे, बीमध्ये आहे, सीमध्ये मात्र जो रंगवलेला वर्तुळ आहे तो डावीकडे आला आणि जो रिकामा वर्तुळ आहे तो उजवीकडे गेला, म्हणून सी हा पर्याय कट असेल. आणि डीमध्ये सुद्धा सेम तशीच परिस्थिती आहे. एमध्ये डाव्या बाजूला रंगवलेला आला व उजव्या बाजूला रिकामा आलेला आहे, म्हणून ह्या दोन आकृत्या आपल्या प्रश्नाकृतीशी जुळणार नाहीत. त्यानंतर आकृतीचा विचार केला असता वर्तुळाच्या अतिशय मध्यभागी एक सरळ उभी रेष आलेली आहे. ही रेष ऑप्शन नंबर एमध्ये आहे, परंतु बीमध्ये ह्या मधल्या ठिकाणी ही रेष पूर्ण टच झालेली नाही किंवा पूर्ण वर्तुळाचे दोन समान भाग होत नाहीत या रेषेमुळे, म्हणून हा बी नंबरचा पर्यायसुद्धा इथं चुकीचा असेल. योग्य आकृती असेल क्वेश्चन नंबर 10ची ऑप्शन नंबर ए हा इथं योग्य पर्याय असेल.